नमस्कार। कोयना पट्ट्यामध्ये पडत असलेला लगातार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने कोयनामधून केला जाणारा मोठ्या प्रमाणात विसर्ग आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते। कालपासून या पाणी पातळीमध्ये वाढ होते। आपण आता सांगलीतील कृष्णा नदी काठावर जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाहेर उभे आहोत। आपण पाठीमागे बघू शकता की पूर्ण नदी पात्राबाहेर पडलेली आहे आणि या स्मशानभूमीमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि यामुळे खरं तर जे काही येणारे जे मृतदेह आहेत त्यांची व्यवस्था महानगरपालिकेने कुपवाड आणि मिरज पंढरपूर रोडवर असणाऱ्या स्मशानभूमींमध्ये केलेली आहे। त्याशिवाय जिल्हा प्रशासनाने आज 2 दिवस आज आणि उद्या सगळ्या शाळांना सांगली, मिरज, शिराळा, पलूस या तालुक्यातील गावांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत आणि आज संध्याकाळी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक खासदार असतील, आमदार असतील, त्याच्यानंतर जिल्हा कलेक्टर असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि प्रशासन या पूर सदृश्य परिस्थितीला सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं नुकतंच आमदार सुधीर गाडगीळ यांनी काही तासांपूर्वी सांगितलेलं होतं आणि आपण पाहू शकता की पूर्णपणे पाण्याची पातळी कृष्णा पात्राबाहेर पडलेली आहे आणि याशिवाय कृष्णा काठावर ज्या वस्त्या आहेत, काकानगर असेल, शिरूरवंशी प्लॉट असेल, त्याच्यानंतर मगरमच्छ कॉलनी असेल, या ठिकाणच्या नागरिकांना महानगरपालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे। इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्या स्वतःची घरं सोडून इतर ज्या ठिकाणी महानगरपालिकेनं यांची सोय केलेली आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांनी राहावं अशा तऱ्हेच्या सूचना महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिलेल्या आहेत। त्याशिवाय माणसांबरोबर जनावरांचंही स्थलांतर किंवा त्यांचंही या ठिकाणाहून त्यांच्या घरातून ती जनावरं हलवली जात आहेत। सांगलीतील गवळी गल्ली असेल किंवा मगरमच्छ कॉलनी असेल या ठिकाणची जनावरंही सुरक्षित स्थळी प्रशासनानं हलवायला आता सुरुवात केलेली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।